विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वी लेसन 12 सिंपल मशीन्स साधी यंत्रे पार्ट 2 पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण मशीन्सची व्याख्या, त्यानंतर मशीन्सचे सिंपल मशीन्स आणि कॉम्प्लेक्स मशीन्सच्या व्याख्या, त्याचबरोबर त्या दोन्हीमधले डिफरन्स आणि दोन सिंपल मशीन्स. पहिली होती इन्क्लाइंड प्लेन आणि दुसरी होती वेज यांचा अभ्यास केला. यानंतर तिसरी सिंपल मशीन आहे लिव्हर, तरफ. इथे चित्रामध्ये बघा, शेतकरी काय करतोय, त्याच्या शेतीमधला मोठा दगड पारेच्या साहाय्याने हलवण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये शेतकरी बल लावतोय तो फोर्स, त्यानंतर तो दगड आहे तो लोड आणि मध्ये टेकू दिलेला आहे तो फलक्रम. या पद्धतीची रचना डिवाइस मशीन हॅव्हिंग फोर्स अँड फलक्रम, फोर्स आणि फलक्रम असणारी मशीन टू होल्ड लोड, ज्याचा उपयोग लोड बाजूला करण्यासाठी केला जातो, इज कॉल्ड लिव्हर. त्याला आपण लिव्हर असं म्हणतो. लिव्हर हॅज 3 पार्ट्स, 3 भाग असतात लिव्हरचे. इथे दाखवलेले फोर्स, फलक्रम, लोड, किंवा इथे दाखवलेले फोर्स, फलक्रम, लोड हे 3 पार्ट्स आहेत. टाइप्स ऑफ लिव्हर, लिव्हरचे पण देर आर 3 टाइप्स डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऑफ 3 पार्ट्स ऑफ लिव्हर. 3 प्रकार पडतात. या 3 पार्ट्स जे आहेत त्याच्या ठिकाणावरून 3 प्रकार पडतात. फर्स्ट ऑर्डर, लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर, यामध्ये फलक्रम ॲट सेंटर. फर्स्ट ऑर्डर जे आहे पहिला प्रकार, यामध्ये फलक्रम ॲट सेंटर, टेकू मध्ये असतो आणि मग एका बाजूला लोड, एका बाजूला फोर्स. इथं हे जे फार्मर्स लिव्हर दाखवले ते पहिल्या प्रकारचं आहे. बघा, एक्झाम्पल आहे फार्मर्स लिव्हर. यामध्ये मध्ये फलक्रम आलेला आहे, एका बाजूला फोर्स आहे, एका बाजूला लोड आहे. फलक्रम ॲट सेंटर. सेकंड ऑर्डर, यामध्ये लोड ॲट सेंटर. इथं चित्रामध्ये दाखवले बघा, हा जो काय आहे बॉटल ओपनर आहे, यामध्ये मध्ये आहे हा भार म्हणजेच लोड. एका बाजूला फोर्स आहे, एका बाजूला फलक्रम आहे. लोड ॲट सेंटर असेल तर सेकंड ऑर्डर किंवा लिव्हर ऑफ सेकंड ऑर्डर, याचं एक्झाम्पल आहे बॉटल ओपनर. लिव्हर ऑफ थर्ड ऑर्डर, तिसरा टाईप आहे जो, यामध्ये फोर्स ॲट सेंटर. इथे चित्रामध्ये दाखवलेला बघा टॉंग किंवा पापड होल्डर जो आहे, यामध्ये बरोबर मध्ये फोर्स लावलेला आहे, एका बाजूला फलक्रम आहे, एका बाजूला लोड आहे. तर हा थर्ड ऑर्डर, यामध्ये फोर्स ॲट सेंटर. यामध्ये उदाहरण आहे पापड होल्डर. या पद्धतीने 3 टाइप्स ऑफ लिव्हर आपण पाहिले. यानंतर पुढची सिंपल मशीन आहे पुली, कप्पी. चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा, इथं सेंटरला आहे व्हील, ग्रूड व्हील, खाच मारलेलं चाक, चक्र, आणि त्यावर असणारा हा थ्रेड, दोरा किंवा दोरी, ज्याचा उपयोग ह्या लोड उचलण्यासाठी केला जातो. डिवाइस विथ ग्रूड व्हील म्हणजेच खाच मारलेलं चाक, अँड थ्रेड आणि दोरी, डिझाइन्ड टू लिफ्ट अ वेट, ज्याचा वापर भार उचलण्यासाठी केला जातो, इज कॉल्ड पुली. त्याला काय म्हणलं जातं? पुली. युजेस बघा त्याचे काय काय आहेत. इट इज यूज्ड ॲट कन्स्ट्रक्शन वर्क टू लिफ्ट ब्रिक्स, लोड. कन्स्ट्रक्शन, बांधकामाच्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो, विटा लोड उचलण्यासाठी. इट इज यूज्ड ॲट गॅरेज टू लिफ्ट इंजिन हेवी पार्ट्स, गॅरेजमध्ये इंजिन हेवी पार्ट्स उचलण्यासाठी या पुलीचा उपयोग केला जातो. त्यानंतर शेवटचं सिंपल मशीन आहे व्हील अँड ॲक्सल, चाक आणि आस किंवा कणा. इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा जॉईंट व्हील. यामध्ये मध्ये आहे तो आहे ॲक्सल आणि कडनं रोटेटिंग व्हील, ज्याला काय केलेले आहेत, हे पाळणे जोडलेले आहेत. कॉम्बिनेशन ऑफ ॲक्सल अँड व्हील रोटेटिंग अराउंड इज अ सिंपल मशीन. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन ॲक्सल आणि व्हील रोटेटिंग अराउंड किंवा रोटेटिंग व्हील इज कॉल्ड व्हील अँड ॲक्सल. याची उदाहरणं आहेत. एक्झाम्पल जायंट व्हील, व्हील ऑफ ट्रॅव्हलिंग बॅग, ट्रॅव्हलर बॅगला असणारी व्हील्स, चाकं, मोठ्या बॅग नसणारी. व्हील्स ऑफ बायसिकल, दुचाकी आपली जी असते बायसिकल म्हणजे सायकलची चाकं. पॅडेल ऑफ बायसिकल, सायकलचा पॅडेल. हे झाले व्हील अँड ॲक्सल. आणि यानंतर या पाठामधला शेवटचा मुद्दा आहे
मेंटेनन्स ऑफ मशीन्स. मशीन्सची मेंटेनन्स म्हणजे निगा राखणं गरजेचं असतं, कारण मशीन वापरत असतात त्यावेळी त्याचे पार्ट्स काय होत असतात, सतत चालू असतात, त्यामुळे ते झिजतात किंवा वापरात नसेल तर ते गंजून जातात आणि म्हणून मेंटेनन्स गरजेचं आहे. बघा, पार्ट्स ऑफ मशीन्स गेट रब. हे काय होतात, रब म्हणजेच झिजतात, झीज होते. मे रस्ट ऑर इरोड, त्याचे गंज लागू शकतो. सो मशीन्स नीड मेंटेनन्स, आणि म्हणून मशीन्सना मेंटेनन्स निगा राखण्याची गरज असते. इफ नॉट, जर नाही केलं तसं, दे गेट डॅमेज्ड, त्या खराब होतील. ऑर बिकम युजलेस, किंवा त्या मशीन्स युजलेस म्हणजेच बिनकामाच्या होतील. ड्युरिंग मेंटेनन्स यू शूड, आता मेंटेनन्स करायचं म्हणजे काय करायचं किंवा काय करतो आपण. 1. ऑल इट्स पार्ट्स आर वाईप्ड अवे. जे मशीन्स आहेत त्याचे सगळे पार्ट्स काय केले जातात, वाईप्ड अवे म्हणजे स्वच्छ झाडले जातात. ऑइल ऑर लुब्रिकंट इज रिलीज्ड बिटवीन पार्ट्स. इथं ऑइलचं बॉटल दाखवलेली आहे बघा. तर ऑइल ऑर लुब्रिकंट इज रिलीज्ड बिटवीन पार्ट्स, त्या मशीनच्या पार्टला काय केलं तर ऑइल सोडलं जातं. मशीन्स आर कवर्ड विथ व्हेन नॉट इन यूज. जेव्हा मशीन्स नॉट इन यूज वापरात नसतात त्यावेळी त्या कवर म्हणजे झाकून ठेवल्या जातात. आपण गाड्या झाकून ठेवतो. मेटॅलिक पार्ट्स आर पेंटेड एक्सटर्नली. जे धातूचे भाग आहेत ते यांना पेंट केलं जातं. ते पेंटचं चित्र दाखवलं बघा. तर पेंटिंग केलं जातं, धातूच्या भागांना रंग दिला जातो. मशीन्स आर ऑलवेज केप्ट ड्राय. या मशीन्स काय केल्या जातात, ड्राय म्हणजेच सुकलेल्या, ओल्या ठेवायच्या नाही तर सुकलेल्या ठेवल्या जातात. इथं हा सिंपल मशीन्स हा पाठ आपला संपलेला आहे. या नोट्स तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि या पाठाचं वारंवार वाचन करायचं म्हणजे हा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजेल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली असणारं सबस्क्राईब बटन कृपया प्रेस करा. तसंच व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता. राम राम.